जळगाव जिल्हा परिषदेत बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे। राज्याच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या आदेशानुसार सुरू असलेल्या दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी मोहिमेदरम्यान आणखी 4 कर्मचाऱ्यांचे बोगस प्रमाणपत्र उघडकीस आले असून त्यांना निलंबित करण्यात आले आहे। प्रमाणपत्रामधील दिव्यांगत्वाच्या टक्केवारीत तफावत आढळून आल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल कर्नवाल यांनी बुधवार जानेवारी 14 रोजी ही निलंबनाची कारवाई केली। याबाबतची अधिकृत माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून सोमवार जानेवारी 19 रोजी देण्यात आली। दिव्यांग कर्मचारी तपासणी मोहिमेत पूर्ण पारदर्शकता पाळली जात असून ज्या कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रात तफावत आढळून आली आहे त्यांच्यावर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल कर्नवाल यांनी स्पष्ट केले आहे। तसेच ज्या कर्मचाऱ्यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर केली आहेत त्या सर्वांवर कायदेशीर कार्यवाही केली जाईल असेही त्यांनी बीटीव्ही मराठीशी बोलताना सांगितले। जळगाव जिल्हा परिषदेत सुरू असलेल्या या तपासणी मोहिमेमुळे प्रशासनात खळबळ उडाली असून पुढील काळात आणखी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। बीटीव्ही न्यूज नेटवर्कसाठी दीपकजी भावसार। ते आम्हाला 147 लोकांची तक्रार होती। ते वेगळ्या वेगळ्या विभागाचे होते, काही शिक्षणचे, काही ग्रामविकासचे। तर आम्ही मेडिकल कॉलेजला तपासणीसाठी पाठवलो आणि त्यात ज्यांच्या मध्ये तफावत आढळली म्हणजे 40% पेक्षा कमी त्यांना आपण सस्पेंड करतो आता, किंवा ज्यांच्याकडे UDID कार्ड नाही आहे जे की 2019च्या GR प्रमाणे कंपल्सरी आहे त्यांनी आपण सस्पेंड करून कारवाई करावी। आज अजून ऑफिसला जाणं बाकी आहे माझं। त्यांचे सर्टिफिकेट कुठून आढळले? शासकीय नाही, सर्टिफिकेट आहेत त्यांचे गव्हर्नमेंट ही जनरेटेड, पण त्याचं तफावत आढळून आली ॲज ऑफ टुडे। म्हणजे काही लोक टेम्पररी सुद्धा घेतात, मग टेम्पररी आता म्हणजे 3 वर्षानंतर जर त्यांची डिसेबिलिटी गेली तर ते रद्द झालेले नाही, मग तशा लोकांना आपण सस्पेंड। कसं लक्षात आलं मॅडम, कसं लक्षात आलं असं अजून हे सगळा प्रकार कसा उघडकीस आला? माझ्याकडे नागरिकांची तक्रार होती 147 लोकांची, त्या आधारावर आपण तपासायलो आणि जनरल सुद्धा 565 माझ्याकडे दिव्यांग कर्मचारी आहेत त्यांच्याकडे UDID आहेत का ती तपासणी झाली। अजून त्यांची मेडिकल तपासणी 147 व्यतिरिक्त लावणं बाकी। आता किती जण निलंबित आहे ना, अजून कितीवर कारवाई होण्याची शक्यता आहे? किती दोषी आढळले प्राथमिक? अजून 7 ते 8 जणांना आपण सस्पेंड केलेले आहेत ZP मध्ये। अजून जसं जसं रिपोर्ट येत राहील आमच्याकडे मेडिकल कॉलेजची तसं कारवाई होत राहील। किती तक्रारी? 147 लोकांची तक्रारी।